विद्यार्थी मित्र हो, पॅरलल लाईन्सच्या प्रॉब्लेम सेट सेकंडमधलं सेकंड एक्झाम्पल मी आता घेतो आहे. याच्यामध्ये पाय हे स्टार्ट एक्झाम्पल आपल्याला आहे. एक फिगर आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे जी इथे ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. ते रफ फिगर आपण घेणार आहे. पहिल्यांदा रे पी क्यू अँड रे पी आर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. एक रे पी क्यू आहे आणि एक रे पी आर आहे. आता पहा, हे रे पी क्यू आणि रे पी आर हे एकमेकांना परपेंडिक्युलर. रे पी क्यूचा ओरिजिन पी आहे आणि रे पी आरचा पण ओरिजिन पी आहे. म्हणजे रे पी क्यू आणि रे पी आर हे दोन्ही रेज एकाच पॉईंट पीमधून निघालेले आहेत आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग इथे रफ फिगर घेतो मी. साधारणतः हे दोन रेज समजा मला घ्यायचे आहे. एक आहे असे मी परपेंडिक्युलर दोन रेज घेतले. हे रफ फिगर आहे, मी रफ फिगर काढत आहे. ते सपोज दीज आर टू रेज. वन रे इज, इथे हा पी पॉईंट घ्यावा लागेल मुलांना तुम्हाला. तर एक समजा रे पी क्यू आहे आणि एक रे आहे पी आर. तर पी क्यू रे पीमधून निघाला आहे, पी आर रे पीमधून निघाला आहे. हे दोन रेज एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता पुढची फिगर काय सांगतं, पुढचं पॉईंट काय सांगतो आपल्याला जरा चेक करू. पॉईंट्स बी अँड ए, दोन पॉईंट्स आहेत बी अँड ए, आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर रिस्पेक्टिवली. म्हणजे पुढचं एक्झाम्पल आपल्याला म्हणत आहे की एक पॉईंट बी आहे आणि एक पॉईंट ए आहे. हे आर म्हणजे आहेत इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर रिस्पेक्टिवली. म्हणजे बी पॉईंट आणि ए पॉईंट हे अँगल क्यू पी आरच्या अनुक्रमे इंटेरियर आणि एक्सटेरियरमध्ये आहेत. म्हणजे हे अनुक्रमे ए बी अँड ए, इंटेरियर अँड एक्सटेरियर. तर बी आहे इंटेरियरमध्ये, ए आहे एक्सटेरियरमध्ये. कोणाच्या? अँगल क्यू पी आरच्या. तर नेक्स्ट पहा, इथे तुमच्या लक्षात आणून देतो मी. हा क्यू पी आर अँगल तुम्हाला तयार झालेला आहे. बी पॉईंट जो आहे हा इंटेरियरमध्ये आहे. क्यू पी आरचा इंटेरियर हा आहे, हा क्यू पी आरचा इंटेरियर आहे. पी क्यू आणि पी आर यांच्यामधला हा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात इंटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर. आणि एक्सटेरियर म्हणजे हा बाहेरचा, म्हणजे हा क्यू पी आर अँगलचा हा बाहेरचा जो पोर्शन आहे इकडचा, हा झाला एक्सटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर. आणि हा झाला इंटेरियर ऑफ दोन साईडच्या मधला, हा झाला इंटेरियर ऑफ. आता बी पॉईंट इथे आहे मुलांनो, इथे बी पॉईंट आहे कुठेतरी आणि एक्सटेरियरमध्ये ए पॉईंट आहे. हे असे आहेत की हा समजा बी पॉईंट झाला आणि हा समजा ए पॉईंट झाला. तर ए एक्सटेरियरमध्ये की रिस्पेक्टिवली. पुढे प्रॉब्लेम म्हणतो रे पी बी रे अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे हे बी आहे क्यू पी आरच्या इंटेरियरमध्ये, म्हणजे या पी क्यू आणि पी आर या दोन साईडच्या मध्ये, आणि ए आहे एक्सटेरियरमध्ये. हे असे आहेत की हा रे पी बी जो जर तुम्ही काढला, हा रे पी बी आणि हा रे पी ए जर तुम्ही काढला, तर हा रे पी ए हे एकमेकांना, रे पी बी आणि रे पी एसुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. म्हणजे आपल्याला दोन रे दिले होते, एक पी क्यू रे आणि एक पी आर रे पीमधून निघालेले, ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ते क्यू पी आर अँगल तयार झाला. तर बी पॉईंट क्यू पी आरच्या इंटेरियरमध्ये आहे, म्हणजे या क्यू पी आरच्या पी क्यू आणि पी आर साईडच्या हा मधल्या पोर्शनमध्ये आहे, दोन साईडच्या मध्ये कुठेतरी आहे. आणि क्यू पॉईंट हा पी क्यू आरच्या एक्सटेरियरमध्ये, हा एक्सटेरियर झाला बाहेरचा पोर्शन, बाह्य भाग. तर ए इज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर आणि बी इज इन द इंटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर. पण हे कसे असले पाहिजे, कंडिशन दिली आहे की पी बी रे आणि पी ए रे हे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. आणि मग पुढे आपल्याला त्याच्यात काहीतरी विचारलं आहे, ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दीज रेज. हे सर्व रेज दर्शवणारी फिगर काढा अँड राईट. मग हे आपल्याला क्वेश्चन्स पहिल्यांदा आपण, आता ही फिगर तुमची रफ लक्षात आली असेल मुलांना, तर तुम्ही ही फिगर अशी काढा. तुमच्याकडे सेट स्क्वेअर असतो, सेट स्क्वेअर वापरायचा तुम्ही. याच्यामध्ये कंपॉस बॉक्स असतो तुमचा आणि कंपॉस बॉक्समध्ये सेट स्क्वेअरची पेअर दिलेली असते तुम्हाला. तर मी ती सेट स्क्वेअर घेतो आहे आणि ही सेट स्क्वेअर वापरून मी ही फिगर काढतो आहे. बघा, हा आहे प्रॉब्लेम सेट.
प्रॉब्लेम सेटमधलं हे एक्झाम्पल घेतो आपण सेकंड. प्रॉब्लेम सेट सेकंड आणि एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. एक्झाम्पल सेकंड आहे. याची फिगर अशी काढायची आहे मला. हे पी क्यू आणि पी आर परपेंडिक्युलर पाहिजे आणि पी ए आणि पी बीसुद्धा परपेंडिक्युलर पाहिजे. तर आपण हे बघा, मी सेट स्क्वेअर घेतला आणि आता या पद्धतीची फिगर काढतो आहे मी. पहिल्यांदा मी हा सेट स्क्वेअर असा सरळ पकडतो आहे. तुमचं लक्ष असेल माझ्याकडे तर. हे बघा, हा असा काढला मी. सेट स्क्वेअर घेतला, एक सेगमेंट असा काढला, एक सेगमेंट त्याला परपेंडिक्युलर काढला. आता हा सेट स्क्वेअर मी, हे व्हर्टेक्स आहे तुमचं. ह्या व्हर्टेक्स हा पॉईंट मी सरकवत नाही, हा पॉईंट इथेच ठेवतो. याला असं सरकवतो आहे. बघा, असं असा असा फिरवला आहे मी याला, असा अँटी क्लॉकवाईज. पुन्हा मी एक सेगमेंट काढला असा आणि एक सेगमेंट काढतो आहे असा. बघा, आता याला मी सरळ करून घेतो जरा. या सगळ्यांच्या टोकांवरती मी ॲरोज देतो. हा पी घेतो इथे, हा पी क्यू रे आणि हा तुमचा झाला पी आर रे. हे दोन्ही रेज जे आहेत, पी क्यू आणि पी आर, हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता इथे या पॉईंटला नाव देतो मी बी रेवर घेतो. हा पी बी रे आहे. आता हा बी जो आहे हा या क्यू पी आरच्या इंटेरियरमध्ये आलेला आहे आणि इथे पॉईंट घेतो मी, याला नाव देतो ए. आता हा पूर्ण कंडिशन्स इथे सॅटिस्फाय झाल्या. बघा, हे बघा, पी क्यू रे आणि पी आर रे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. बी पॉईंट हा पी क्यू आर अँगलच्या इंटिरियरमध्ये, या दोन साईडच्या मध्ये आहे कुठेतरी. यामध्ये हा पूर्ण इंटिरियर असतो, कुठेही चालतो. आणि ए पॉईंट जो आहे हा क्यू पी आरच्या एक्सटिरियरमध्ये, या बाहेरच्या पोर्शनमध्ये आहे. आणि पुन्हा आपल्याला म्हटलं होतं की पी बी आणि पी ए हे दोनसुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. पी बी रे आणि पी ए रे. तर ही झाली आपली रिक्वायर्ड फिगर. इथे लिहितो आहे मी की रिक्वायर्ड फिगर, पूर्ण कंडिशन्स इथे सॅटिस्फाय झाल्या. आता जे जे विचारलं ते मी आता इथे लिहितो आहे. फर्स्ट विचारलं आपल्याला पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर इथे मला कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्यांची सम 90 डिग्री असते. आता पहा, इथे कोणते अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहे बघा. इथे ज्यांची सम 90 डिग्री असते. हा अँगल बघा, ए पी क्यू अँगल आणि क्यू पी बी अँगल. नीट पहा, ए पी क्यू आणि क्यू पी बी हे दोन अँगल्स जर तुम्ही घेतले, यांच्या दोघांची सम केली तर हा अँगल भेटतो ए पी बी. आणि तुम्हाला माहीत आहे पी बी रे आणि पी ए रे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्याच्यामुळे हा ए पी बी अँगल जो आहे हा पूर्ण अँगल 90 डिग्रीचा दाखवला आपण इथे. तर मग ह्या दोघांची सम, हा अँगल आणि हा अँगल, या दोघांची सम ए पी बी अँगल येतो. आणि ए पी बी राईट अँगल आहे, म्हणजेच या दोघांची सम येते ए पी बी एवढी, म्हणजेच 90 डिग्री. मग ज्यांची सम 90 डिग्री असते, इकडे बघा, हा अँगल 1 आणि हा अँगल 2, हे दोन अँगल मिळून अँगल ए पी बी बनतो, जो 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच या दोन अँगल्सची सम आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री. म्हणजेच 1 आणि 2 म्हणजे ए पी क्यू आणि क्यू पी बी हे दोन अँगल्स जे आहे हे झाले एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोणते आहे या फिगरमध्ये. तर पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स लिहितो आहे मी. कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या. पहिली पेअर आहे
अँगल ए पी क्यू अँड अँगल क्यू पी बी, कारण या दोघांची सम म्हणजे ए पी बी अँगल भेटतो जो 90 डिग्रीचा आहे. नंतर आता दुसरे अजून पहा, इथे हा क्यू पी बी अँगल आणि बी पी आर अँगल, क्यू पी बी आणि बी पी आर हे दोन अँगल मिळून अँगल क्यू पी आर बनतो. आणि हा अँगल क्यू पी आरसुद्धा 90 डिग्रीचा आहेत, कारण रे पी आर आणि रे पी क्यू एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे दोन अँगल्सची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला क्यू पी आर अँगल भेटतो जो राईट अँगल आहे. म्हणजे या दोघांची समसुद्धा राईट अँगल आहे, म्हणजेच या दोघांची सम 90 डिग्री आहे. म्हणजे मग ही दुसरी पेअर झाली कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची, अँगल क्यू पी बी अँड अँगल बी पी आर. ह्या झाल्या दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स. आता आपल्याला या फिगरमधली कशाची पेअर विचारली पहा, अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे ज्यांची सम किती असते माहिती आहे तुम्हाला, 180 डिग्री. आता पेअर्स लिहायचे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स. तर सप्लिमेंटरी अँगल्सची एकच पेअर याच्यामध्ये आहे ज्यांची सम असते 180 डिग्री. ते एक आहे अँगल ए पी बी जो 90चा आहे, आणि एक आहे अँगल क्यू पी आर जो हा सुद्धा 90चा आहे. तर ए पी बी अँगल 90चा, क्यू पी आर अँगल 90चा, 90 + 90 180 होते. म्हणजेच ज्यांची सम 180 असते ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. तर सप्लिमेंटरी अँगल्सची एकच पेअर आहे, अँगल ए पी बी अँड अँगल क्यू पी आर. दोन्ही राईट अँगल आहेत, म्हणजे या दोघांची सम आहे 180 डिग्री. एक्सप्लेनेशन काही द्यायची गरज नव्हती आपल्याला, फक्त आपल्याला लिहायच्या होत्या, नुसतं आपल्याला राईट म्हणलेलं आहे ते. आणि पुढे आहे पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. कॉन्ग्रुएंट अँगल्सची पेअर. आता पहा इथे कॉन्ग्रुएंट अँगल्सची पेअर लिहितो, थर्ड लिहितो मी कॉन्ग्रुएंट अँगल्स. तर कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या दोन पेअर्स याच्यामध्ये आहे मुलांना. एक आहे हे, आता पहा ए पी बी अँगल 90चा आहे, क्यू पी आर अँगल पण 90चा आहे. दोघांचे मेजर सेम आहे, दोन राईट अँगल्स आहेत, दोघांचे मेजर सेम आहे, म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. पहिली पेअर आहे तुमची अँगल ए पी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू पी आर. रिझनही देऊ शकतो आपण याचं, बोथ राईट अँगल्स. आणि आणखी दोन अँगल्स याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट आहे. तुम्ही नीट पहा, मी तुम्हाला समजून सांगतो. हा जो आहे हा 1 नंबरचा अँगल आहे, हा जो आहे हा 2 नंबरचा अँगल आहे, हा 3 नंबरचा अँगल आहे. तर मुलांना पहा 1 आणि 2ची जर तुम्ही सम केली, 1 आणि 2ची सम केली तर ती भेटते अँगल ए पी बी जो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे 1 आणि 2ची सम केली तर तुम्हाला राईट अँगल भेटतो. म्हणजे 1 आणि 2ची सम 90 डिग्री आहे. म्हणजे 1 + 2 या दोघांची सम केली तुम्ही तर ती 90 डिग्री येते तुमची, कारण 1 अँगल आणि 2 अँगल मिळून हा राईट अँगल बनतो आहे. म्हणजेच 1 आणि 2ची सम इथे आहे 90 डिग्री. हे एक्सप्लेनेशन देतो आहे मी तुम्हाला. आता तुम्ही 2 आणि 3ची सम पहा. हा 2 आहे, हा 3 आहे. 2 आणि 3 मिळून क्यू पी आर अँगल बनतो. म्हणजेच 2 आणि 3ची सम केली तर परत तुम्हाला राईट अँगल भेटतो. म्हणजेच 2 आणि 3ची समसुद्धा राईट अँगल आहे. राईट अँगल आहे म्हणजे 90 आहे. म्हणजे 2 + 3 इज ऑल्सो 90 डिग्री. आता पहा 1 आणि 2ची सम आहे 90 डिग्री, आणि 2 आणि 3ची समसुद्धा आहे 90 डिग्री. याचा अर्थ झाला 1 + 2ची सम इक्वल टू 2 + 3ची सम. म्हणजेच दोन्ही सम्स 90-90 असल्यामुळे ह्या दोन सम्स इक्वल आहेत. मग मी तुम्हाला पुढे सांगितलं होतं की इक्वेशनच्या दोन्ही साईडला सेम टर्म सेम ऑपरेशनमध्ये असेल तर कॅन्सल होते. इकडे पहा +2 आहे, आणि इकडे पण इथे साईन नाही आहे 2ला, म्हणजे हे प्लस आहे. सेम टर्म सेम ऑपरेशन, म्हणजे प्लस प्लस किंवा मायनस मायनस किंवा इंटू इंटू किंवा डिवायडेड बाय डिवायडेड. आता इथे पहा +2, इथे +2, हे +2 झाले कॅन्सल, म्हणजे झालं 1 = 3. म्हणजेच अँगल 1 इज इक्वल टू अँगल 3. दोन अँगल इक्वलच नाही, म्हणजेच अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू इक्वल 3. म्हणजे या फिगरमध्ये आपल्या अँगल 1 आणि अँगल 3 हे दोन इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच अँगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी बी
APR ही पण पेअर 1 आणि 3ची कॉन्ग्रुएंट आहे. एक्सप्लेनेशन दिलं मी, तुमच्या लक्षात आलं असेल आता की या दोघांची सम 1 आणि 2ची सम आहे APB म्हणजे राईट अँगल म्हणजे 90 डिग्री, आणि 2 आणि 3ची सम आहे QPR म्हणजेच 90 डिग्री. मग 1 2ची सम 90, 2 3ची सम 90. ह्या दोन सम्स 90 90 म्हणजे इक्वल झाल्या, प्लस 2 2 कॅन्सल झाल्या म्हणजे 1 = 3 मिळाला. 1 म्हणजे हा APQ अँगल आहे आणि 3 म्हणजे BPR अँगल आहे. म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगलची दुसरी पेअर झाली अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल BPR. अशा पद्धतीने हे आपल्याला फिगर काढायची होती दिलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे, आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या होत्या. हे आहे तुमच्या या प्रॉब्लेम सेटमधल्या सेकंड एक्झाम्पलचा आन्सर. मी आता तुम्हाला हे थर्ड एक्झाम्पल मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं होतं, फोर्थ पण घेतलेलं आहे, फिफ्थ घेतलेलं नाही. मी फिफ्थ एक्झाम्पल आता घेतो आहे. या फिफ्थ एक्झाम्पलची फिगर मी आता काढेल. इथे तुमचं लक्ष असेल माझ्याकडे तर ह्या 3 लाईन्स आहेत, AB लाईन, CD लाईन आणि EF लाईन. ऑल द 3 लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. प्रॉब्लेमचं एक सोल्युशन घेतो आहे मी. पुन्हा मी इथे लिहिणार आहे प्रॉब्लेम सेट 2 आणि याच्यामधलं एक्झाम्पल घेतो आहे मी फिफ्थ एक्झाम्पल. प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे हा इथे दिलेला जो काही दिला असेल. इथे काही गिवन टू प्रो वगैरे नाही आहे, आपलं फक्त प्रॉब्लेम आहे. सॉल्व करून आपल्याला अँगल X काढायचा आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल X. याच्यामध्ये काही प्रूफ वगैरे नाही आहे, पण ही फिगर मात्र मी सोल्युशनमध्ये जी फिगर घेईल ती तुम्हाला कंपल्सरीली सोल्युशनमध्ये घ्यावीच लागेल. पेपरला हे प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ही फिगर घेऊनच ते सॉल्व करावं लागेल. तर इथे ही एक लाईन आहे, सेकंड लाईन आहे. 3 लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. अशा 3 लाईन्स आहेत. एक आहे लाईन AB, ही दुसरी लाईन आहे CD आणि ही तिसरी लाईन आहे मला वाटतं EF. अँड वन ट्रान्सव्हर्सल इज गिवन. दिस इज द ट्रान्सव्हर्सल. दिस ट्रान्सव्हर्सल लाईन इज नेम्ड ॲज PQ. इथे P दिलेला आहे आपल्याला आणि इथे Q दिलेला आहे. नंतर हा अँगल X दिलेला आहे, हा अँगल Y आहे आणि हा इथे दिलेला आपल्याला Z अँगल. आता गिवन काय आहे ते बघा. गिवन आहे लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD इज पॅरलल टू लाईन EF. ह्या ज्या 3 लाईन्स आहेत, ह्या तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत. कोणकोणत्या? लाईन AB हे आपलं एक्झाम्पल आहे इथे, ही फिगर पण आपल्यासमोर आहे. लाईन AB, लाईन CD, लाईन EF. लाईन AB, लाईन CD, लाईन EF. ह्या तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे. नंतर लाईन QP, ही जी QP लाईन आहे इज देअर ट्रान्सव्हर्सल, हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. इफ या 2 अँगल्सचे मेजर्सचा रेशो दिलेला आहे, Y:X हा रेशो दिलेला आहे आपल्याला 3:7, आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल X. तर मी आता याचं सोल्युशन घेतो आहे. इथे मुलांना नीट पहा. फर्स्ट स्टेप घेतो आहे मी, ही फिगर घेतलेली आहे. फर्स्ट स्टेप जी आपल्याला जे दिलं आहे त्याच्यावरून मी आता फर्स्ट स्टेप घेतो आहे. इन फिगर नीट पहा, आपल्याला अँगल X काढायचा आहे आणि रेशो जो दिला आहे मुलांनो तो दिला आहे आपल्याला Y:Z. तर आता इन फिगर लाईन AB इज पॅरलल टू लाईन EF. तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे. तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल असतील त्यांच्यापैकी कोणत्याही 2 लाईन्स ह्या एकमेकींना पॅरलल झाल्या. मग मी ह्या AB लाईन आणि EF लाईन पॅरलल घेतो, कारण रेशोमध्ये Y आणि Z आहे आणि मला अँगल X विचारला आहे, तर रेशोमध्ये मला अँगल X आणावं लागेल. त्याच्यासाठी मी हे करतो आहे. तर ही फर्स्ट स्टेप आहे. ह्या 2 लाईन्स पॅरलल आपल्याला गिवन आहेत आणि देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल, सोपा एक्झाम्पल आहे, खूप कठीण नाही आहे. हा ट्रान्सव्हर्सल घेतो मी QP
मी कोणत्या लाईन्स पॅरलल घेतल्या, ए बी लाईन्स आणि ई एफ लाईन्स. या मधल्या लाईनला मी सोडून दिलं आणि क्यू पी घेतला ट्रान्सव्हर्सल. मग देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल क्यू पी, तुम्हाला माहिती आहे दोन लाईन्स जर पॅरलल असतील त्यांचे अल्टरनेट अँगल्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. मग ए बी लाईन आणि ई एफ लाईन जर पॅरलल असतील तर हा अँगल एक्स आणि हा अँगल झेड हे झाले तुमच्या या दोन लाईन्सचे पॅरलल लाईन्सचे अल्टरनेट अँगल्स. आणि पॅरलल लाईन्सचे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असं आपल्याला थिअरम सांगतं, अल्टरनेट अँगल्स थिअरम. तर इन फिगर ए बी इज पॅरलल टू लाईन ई एफ गिवन होतं. फॉर ट्रान्सव्हर्सल क्यू पी अँगल एक्स इज इक्वल टू, इक्वलच घेतो मी, इज इक्वल टू अँगल सेट. कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे अँगल्स इक्वल असणे. याला लिहितो मी 1 नंबर. हे मी शोधून काढलं आहे, याला 1 नंबर मला वापरायचं आहे. काय इक्वल आहेत हे, कारण हे आहेत या दोन पॅरललचे अल्टरनेट अँगल्स. रिझन दिलं मी अल्टरनेट अँगल्स. आता मी सेकंड स्टेपकडे जातो आहे मुलांना. सेकंड स्टेप घेतो आहे मी. नाव वी हॅव, आपल्याला रेशो दिला आहे वाय इज टू झेडचा. तर हा रेशो घेतो मी वाय इज टू झेड. हा रेशो दिला आहे आपल्याला 3:7. हा गिवन आहे. आता वाय इज टू झेड दॅट इज अँगल वाय इज टू अँगल झेड इक्वल टू 3:7. हा वाय म्हणजे अँगल वाय, झेड म्हणजे अँगल झेड आहे. हा 3:7 आहे. मग आता मी काय करतो, बट अँगल एक्स इज इक्वल टू अँगल झेड. पण अँगल एक्स आणि अँगल झेड इक्वल आहेत. हे फ्रॉम 1, हे 1मध्ये मी प्रूव्ह केलेलं आहे. इथे हे 1 नंबरचं स्टेटमेंट आहे तुमचं. मग देअरफॉर अँगल वायला मी अँगल वायच लिहितो इज टू अँगल झेडच्या ऐवजी, झेड अँगल आणि एक्स अँगल इक्वल आहेत, तर इथे अँगल झेडच्या ऐवजी मी ठेवतो आहे अँगल एक्स इक्वल टू 3:7. आता पहा, दोघांचा रेशो 3:7 आहे आणि रेशोवरून कोणाचा रेशो आहे, अँगल एक्स, अँगल वायचं मेजर इज टू अँगल एक्सचं मेजर. या दोन अँगल्सच्या मेजर्सचा रेशो 3:7 आहे. रेशो 3:7 आहे याचा अर्थ अँगल वायचं मेजर 3 आहे आणि अँगल एक्सचं मेजर 7 आहे असं नसतं. हा सिम्प्लिफाईड रेशो असतो. काही मुलं काय करतात, अँगल वाय इज टू अँगल एक्स 3:7 आहे, तर अँगल वायची किंमत म्हणजे अँगल वायचं मेजर्सचा रेशो आहे. मग अँगल वायचं मेजर 3 डिग्री घेतील, अँगल एक्सचं मेजर 7 डिग्री घेतील. पण हे असं नाही आहे. हे जे दोन अँगल्स आहेत यांचे मेजर्स जे आहेत हे या दोन अँगल्सचे जे मेजर्स आहे यांचा हा सिम्प्लिफाईड रेशो आहे. एक असा नंबर असतो ज्याला कॉमन मल्टिपल म्हणतात. त्या कॉमन मल्टिपलने मी एक्स 3ला मल्टिप्लाय केलं तर मला अँगल वायचा मेजर भेटेल, आणि त्या कॉमन मल्टिपलने मी 7ला मल्टिप्लाय केलं तर मला अँगल एक्सचं मेजर भेटेल. तर तो कॉमन मल्टिपल कोणता तो आपल्याला शोधायचा आहे. आता मी घेतो आहे लेट के घेतो मी स्मॉल के विथ एक असा नंबर असतो ज्याने या रेशोमधल्या संख्यांना मल्टिप्लाय केलं, तुम्ही 3ला मल्टिप्लाय केलं तर अँगल वायचा मेजर भेटेल आणि 7ला मल्टिप्लाय केलं तर अँगल एक्सचं मेजर भेटेल. आणि तो नंबर जो असतो ज्याने या दोघांना तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असते त्याला म्हणतात कॉमन मल्टिपल. तो शोधायचा आहे आपल्याला. लेट के विथ द कॉमन मल्टिपल. समजा के कॉमन मल्टिपल आहे, मग देअरफॉर अँगल वायचं मेजर होईल. मग हे अँगल वायचं मेजर होईल 3ला कॉमन मल्टिपलने मल्टिप्लाय करायचा म्हणजे 3K अँड अँगल एक्सचं मेजर होईल 7K, 7 इंटू के. आता पहा, हे एक्स आणि वाय जे आहेत हे ए बी लाईन आणि सी डी लाईन ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. इथपर्यंत आलो मी. आता याला मी 2 नंबर टाकतो. आता मी थर्ड आणि लास्ट स्टेपकडे येतो. थर्ड स्टेप माझी अशी आहे की नाव आता हे एक्स आणि वाय हे आहेत इंटेरियर अँगल्स, लाईन्स ए बी आणि लाईन सी डीचे. आता मी घेतो लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. नाव लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. परत हे गिवन आहे कारण तिन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे म्हणजे दोन एकमेकींना पॅरलल झाल्याच. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल, आता बघा ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत 1 आणि 2 आणि ट्रान्सव्हर्सल क्यू पी लाईनच आहे क्यू पी. मग ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे, हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि मग हे एक्स आणि वाय जे झाले हे झाले या दोन पॅरलल लाईन्सचे इंटेरियर अँगल्स म्हणजे या दोघांची सम असेल 180 डिग्री. देअरफॉर फॉर ट्रान्सव्हर्सल क्यू पी अँगल एक्स
म्हणजे हा अँगल आणि अँगल वाय म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल्स इक्वल टू यांची सम असेल 180 डिग्री, बिकॉज हे या दोन लाईन्सचे या दोन पॅरलल लाईन्सचे इंटिरियर अँगल्स आहेत. लाईन पॅरलल असल्यामुळे हे सप्लिमेंटरी आहेत. 180 सम झाली. याचं रिझन लिहितो मी. हे आहेत इंटिरियर अँगल्स, पॅरललचे इंटिरियर अँगल्स असल्यामुळे सप्लिमेंटरी. आता यांचे मेजर टाकतो मी. अँगल वायचं मेजर आहे एक्सचं मेजर आहे 7K आणि वायचं मेजर आहे 3K. त्या किमती टाकणार आहे मी आता. अँगल एक्स आहे 7Kचा प्लस अँगल वाय जो आहे तो 3Kचा इक्वल टू 180 डिग्री. हे अँगल एक्स आणि हा अँगल वाय. तर 7K 3K म्हणजे झाले 10K इक्वल टू 180 डिग्री. मग K इक्वल टू 180 डिग्री बाय 10 आणि देअरफोर K इक्वल टू झाले 18 डिग्री. आणि आता नाव मला एक्सचं मेजर विचारलं होतं. तर अँगल एक्स आहे 7K म्हणजे 7 इंटू 18 डिग्री म्हणजेच हे होतं आहे 136 डिग्री. 136 सॉरी मुलांना सॉरी 136 नाही 126 डिग्री. 18 7 जर 126. तर देअरफोर ॲट इज हॅन्स अँगल एक्स इक्वल टू 126 डिग्री. हे झालं तुमचं आन्सर. अशा पद्धतीने एक्झाम्पल करावं लागतं. तर हे अँगल एक्स 7K आहे. 7 आणि Kची व्हॅल्यू होती 18 आणि 7 इंटू 18 म्हणजे 18 7 जार 126 म्हणजेच अँगल एक्स झाला तुमचा 126 डिग्रीचा. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लास्ट एक्झाम्पल घेईल प्रॉब्लेम सेटमधलं आणि मग राहिलेलं तुम्हाला बाकीचं समजावून सांगेल.